तर कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोध देखील पुणे पोलीस करतायत। बनावट कागदपत्रांचा वापर करत, नावात फेरफार करून, घचा ग करत पासपोर्ट काढून निलेश घायवळ हा विदेशामध्ये पळून गेला। त्याला भारतात आणण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे। यापूर्वीच पुणे पोलिसांनी घायवळच्या कोथरूड येथील घरामध्ये छापेमारी टाकली होती। त्यावेळी त्याच्या घरातून जिवंत कारतूस जप्त करण्यात आली। या ठिकाणी मोठा मुद्देमालही जप्त केला गेला। तसेच अनेक जमिनींची अनधिकृत कागदपत्रे देखील पोलिसांनी जप्त केली। निलेश घायवळला चारही बाजूंनी घेण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतात। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं आणि पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे। आता ब्ल्यू कॉर्नर नोटीस म्हणजे काय पाहूयात। द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही यंत्रणा ओळखली जाते। आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीसाठी अंतर्गत सहकार्यासाठी ही यंत्रणा काम करते। इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे। यात 194 देश सहभागी आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे। या अंतर्गत फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासणी, अतिरिक्त माहिती, ओळख, ठाव ठिकाणा मिळावयासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली जाते। या इंटरपोलच्या माध्यमातून रेड, ब्ल्यू, ब्लॅक, ऑरेंज, येलो, ग्रीन, पर्पल अशी नोटीसही जारी करण्यात येते। आता घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत घेणार आहे। त्यामुळे त्याचा शोध आता इंटरपोलकडूनही घेण्यात येणार आहे। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर अशा 2 नोटीस जारी करण्यात आलेल्या आहे। त्यातील रेड कॉर्नर नोटीस ही इंटरपोलद्वारे फरार व्यक्तीला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी जारी केली जाते, ज्यात संबंधित गुन्हेगाराची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती समाविष्ट असते। तर ब्ल्यू नोटीस गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या कारवायांबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी ब्ल्यू नोटीस जारी केली जाते। यासोबतच इंटरपोलची येलो नोटीस ही बेपत्ता व्यक्ती आणि अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी मदत करते। स्वतःची ओळख पटवू न शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यामध्ये मदत करण्यासाठी देखील ही नोटीस जारी केली जाते। तर ब्लॅक नोटीसचा उद्देश सदस्य देशांमध्ये अज्ञात मृतदेहांची माहिती गोळा करण्यासाठी आहे। ग्रीन नोटीस ही देशातील गुन्हेगारीविरुद्ध गुप्त माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते। ऑरेंज नोटीस ही सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनेबद्दल, व्यक्ती, वस्तू किंवा प्रक्रियेबद्दल इशारा देण्यासाठी इंटरपोल जारी करतं। तर पर्पल नोटीस ही गुन्हेगारांच्या पद्धती, वापरलेली उपकरणं आणि लपवण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी इंटरपोल पर्पल नोटीस जारी केली जाते।